नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोकण योजनेमुळे 30 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली. कोकणातील वाया जाणारे पाणी घाटमाथ्याकडे नेण्याची योजना अनेक अर्थाने फायदेशीर आहे. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 30 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शिवाय या योजनेसाठी भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. कोणत्याही योजनेत सर्वाधिक खर्च होतो तो भूसंपादन आणि पुनर्वसनावर. सह्याद्री पर्वतरांगांच्या लगत सिंधुदुर्ग ते मुंबई असा या योजनेचा मुख्य कॅनल असणार आहे. ज्या भागातून हा कॅनल जाणार आहे त्यापैकी जवळपास 75% जमीन ही शासकीय मालकीची आहे. त्यामुळे त्यांच्या भूसंपादनासाठी 1 रुपयाचाही खर्च करावा लागणार नाही. उर्वरित जी खासगी मालकीची जमीन आहे ती देखील डोंगराळ, खडकाळ आणि पडीक स्वरूपाची आहे. त्यामुळे त्या भूसंपादनासाठीही फार मोठा खर्च होणार नाही. त्याहूनही विशेष म्हणजे या कॅनॉलसाठी संपादित केली जाणारी सगळी जमीन डोंगराळ, खडकाळ आणि पडीक आहे. 1 एकर देखील सुपीक जमीन त्यासाठी संपादित करावी लागणार नाही. तसेच या कॅनॉलच्या मार्गावर कुठे एकही घर नसल्याने पुनर्वसनाचा खर्च शून्यावर येणार आहे. आज राज्यातील 143 लाख हेक्टर जमीन पडीक आहे. त्यापैकी बहुतांश जमीन केवळ पाण्याअभावी पडीक आहे. राज्यातील 174 तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी गणले जातात. पास आणि पाण्याअभावी इथल्या लोकांचे अवघे जीवनच उजाड आणि वैराण होऊन गेलं आहे. कोकणातील अतिरिक्त पाणी या भागाकडे वळवल्यास या भागाचा दुष्काळी वनवास संपायला वेळ लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून राज्यात नव्याने 15 ते 30 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यायला मदत होणार आहे. त्यामुळे आज 20% रेंगाळणारी सिंचनाची टक्केवारी 40% वाढेल. त्यामुळे या योजनेच्या संभाव्य लाभार्थी असलेल्या भागातून या योजनेची जोरदार मागणी होण्याची आवश्यकता आहे.